आपल्याला या दालनामध्ये आल्यानंतर संपूर्ण अस्त्रशस्त्र यांनी सजवलेलं हे दालन या ठिकाणी पाहायला भेटते. अतिशय पुरातनकालीन या ठिकाणी जे शस्त्र वापरली जायची ती संपूर्ण शस्त्र या दालनामध्ये आपल्याला ठेवलेली पाहायला भेटतात. तर मित्रांनो, हे म्युझियम इतकं मोठं आहे की याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती मी देऊ शकत नाही, कारण की ते जर माहिती देत बसलो तर आपल्याला 2 दिवससुद्धा हे म्युझियम फिरायला पुरणार नाही. त्यामुळं मी थोडक्यात तुम्हाला हे सांगत आहे की हे शस्त्रांचं दालन असून अतिशय प्राचीन अशी संपूर्ण जी शस्त्र पूर्वीच्या काळामध्ये वापरली जात असत, ही संपूर्ण शस्त्र या ठिकाणी आपल्याला ठेवलेली पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आपल्याला पूर्वीच्या ज्या बंदुका आहेत, या लांब नळीच्या बंदुका दिसत आहे. हे आहे धातूंपासून बनवलेले भांड्यांचे दालन. अतिशय पूर्वीची जी भांडी लोक आपल्या रोजच्या कामामध्ये वापरत असत, त्याचं हे संपूर्ण दालन या ठिकाणी आहे. पहा, पूर्वीच्या काळामध्ये चहा पिण्याचं जे कप आणि बशी होती ती कशा पद्धतीची आहे ती या ठिकाणी दिसत आहे. अत्तरदाणी ही आहे. अत्तरदाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तरदाणी या ठिकाणी ठेवलेल्या दिसत आहेत. हे आहे भारतीय आधुनिक चित्रकला दालन. तर या ठिकाणी आतमध्ये आता आपण जाऊन पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या पेंटिंग्स लावलेल्या पाहायला भेटतात. मित्रांनो, आता आपण ग्राउंड फ्लोअरवरून पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत. तर तुम्ही पहा या ठिकाणी या ठिकाणी या दालनामध्ये आपल्याला बैठक व्यवस्थेतील संपूर्ण वेगवेगळ्या टाईपच्या खुर्च्या, सोफा, जेवणाचे टेबल म्हणजे डायनिंग टेबल हे पाहायला भेटतात. वनस्पती और जीवजंतू गॅलरी या ठिकाणी आता आपण प्रवेश केलेला आहे. तर
या ठिकाणी विविध प्राण्यांच्या जे आहेत प्रतिकृती आपल्याला ठेवलेल्या पाहायला भेटतात. या दालनामध्ये आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे जे कुत्रे आहेत त्यांच्या जाती आपल्याला पाहायला भेटतात आहे. आपण आता चाललेलो आहोत चिनी गॅलरी पाहण्यासाठी. मित्रांनो, या दालनामध्ये आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या पाहायला भेटतात. त्याला स्टॅच्यू दालन असे नाव दिलेलं आहे. अतिशय पुरातन या ठिकाणी स्टॅच्यू आपल्याला पाहायला भेटतात आहे. आणि संपूर्ण या दालनामध्ये आपल्याला हे पुतळेच पाहायला भेटतील, मूर्त्या पाहायला भेटतील. असं हे स्टॅच्यू दालन. मित्रांनो, या ज्या आपण नवीन गॅलरीमध्ये आलेलो आहोत ही जापनीज गॅलरी आहे. हे दालन म्हणजे चिनी मातीपासून बनवलेले संपूर्ण भांडी या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर पाहायला भेटतात. आणि त्यावरती विविध प्रकारचे नक्षीकाम म्हणजे डिझाईन देखील केलेलं पाहायला भेटते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण भांड्यांचा सेटअप लावलेला आहे. आणि विविध प्रकारची पुरातन अशी त्या काळात वापरली जाणारी वेगवेगळी भांडी आपल्याला ह्या दालनामध्ये ठेवलेले पाहायला भेटतात. हे संपूर्ण जे दालन आहे हे चिनी मातीपासून बनवलेल्या भांड्यांनी तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण सालारजंग म्युझियम हे पाहिलेलं आहे. सोबत स्वप्नील दादा होते, यांनी आपल्याला हे म्युझियम पाहण्यासाठी भरपूर अशी मदत केली, गायडन्स केलं. तर ह्या सालारजंग म्युझियमचे आपण थोडक्यात चित्रीकरण केलेलं आहे, कारण की म्युझियम खूप मोठं असल्या कारणामुळे आपल्याला डिटेल्समध्ये पूर्ण माहिती घेता आलेली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. आणि स्वप्नील दादांसाठी ह्या व्हिडिओला एक कमेंट करायला तुम्ही विसरू नका. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.